अहो मंडळी, कशाला आणता बाहेरून गाठी? एकदा बनवा ना अशीच गुढीपाडव्यासाठी स्पेशल घरच्या घरी गाठी कमी साहित्यामध्ये. नमस्कार मित्र मैत्रिणींनो, ऋतुजास होम व्लॉग मध्ये तुमचं खूप खूप मनापासून मी स्वागत करत आहे. चला तर आज आपण पाहणार आहोत होळीसाठी गुढीपाडव्यासाठी स्पेशल अशी रंगीबेरंगी घाटी कशी बनवायची. त्यासाठी मी इथे 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, अर्धी वाटी साखर पण घेतलेली आणि आपल्याला रंगीबेरंगी करण्यासाठी मी इथं रेड कलर पण घेतलेला आहे. चला मग आता रेसिपीला सुरुवात करू. त्यासाठी अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासाठी मी पहिलं गॅस लावून घेते. गॅसवर ठेवून देते पातेलं. त्यामध्ये टाकून देते पाणी. पाण्याला थोडं गरम होऊ द्यायचं. त्यानंतर टाकून द्यायची साखर आणि थोडं पाणी टाकून घेणार आहे मी त्यामध्ये. नंतर साखर विरघळेपर्यंत याला चमच्यानं हलवून घ्यायचं. नंतर हा एक गोळी तयार होईपर्यंत असा पाक तयार करून घ्यायचा आहे आपला. हे असा आपला 15-20 मिनिटांनंतर असा पाक तयार झालेला आहे. एक गोळी पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने. आता यामध्ये टाकून द्यायचा रंग हा आणि परत याला 10 मिनिटं असंच हलवून घ्यायचं. कारण आता आपण नंतर पण हे पाण्यात मिसळून रंग टाकलेला आहे त्यामुळे. नंतर अशा प्रकारे मी यावर जाडसर असा दोरा पण ठेवून दिलेला आहे. खालून तूप किंवा तेल लावायचं, कारण आपली अशी ही घाटी लवकर निघते त्यामुळे. आणि यावर आता टाकून द्यायचा पाक. तुम्हाला जशी लहान मोठी हवं आहे तशी तुम्ही त्याप्रमाणे टाकू शकता. अशी सगळ्या साईडने टाकून द्यायची. तुम्हाला किती ह्याची पाहिजे माळ, लहान मोठी. हे अशा पद्धतीने सगळीकडून टाकून द्यायचं. तुम्हाला किती हवं आहे तशा त्याप्रमाणे, केवढी मोठी हवा आहे. हे पाहू शकता, अशा पद्धतीने आपली घाटी तयार झालेली आहे. आता याला 15 ते 20 मिनिटं असंच ठेवून द्यायचं पंख्याच्या हवेला. ही पाहू शकता 20 ते 25 मिनिटांनंतर आपली अशी घाटी तयार झालेली आहे. आता आपण हिला काढून घेऊ. ही पाहू शकता अशी आपल्या पद्धतीने अशी घाटी तयार झालेली आहे रंगीबेरंगी गुढीपाडव्याला साठी स्पेशल. ही अशी साखरेपासून रंगीबेरंगी घाटी आपली तयार आहे. कमेंट मध्ये नक्की सांगा ही घाटी कशी वाटली साखरेची तुम्हाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत खुश राहा, मजेत राहा.